एक नवीन स्वरूप दिलं, इन्फ्रास्ट्रक्चरची एक नवी परिभाषा दिली, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील. दादा, काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते. या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी, डॉक्टर प्रणाली टिळक, डॉक्टर गीताली टिळक, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले माधुरीताई मिसाळ, प्रकाशजी जावडेकर, अभयजी फिरोदिया, डॉक्टर एस बी मुजुमदारजी, किरण ठाकूरजी, भीमराव अण्णा टापकीर, प्रशांत ठाकूर, महेश बालडी, अमित गोरखे, विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील, बाळा भेकडे, धीरज घाटे, सर्वच उपस्थित सन्मान्य पुण्याचे गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे नितीनजींचं कार्य हे 10 किंवा 12 मिनिटाच्या फिल्ममध्ये दाखवणं, याकरता देखील एक पुरस्कार आपण या ट्रस्टला दिला पाहिजे. इतकं अफाट अशा प्रकारचं विविध क्षेत्रातलं कार्य हे नितीनजींनी या ठिकाणी केलंय. आणि लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार, जो देशातला एक अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो, ज्या लोकांना हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे त्यांची यादी देखील आपण बघितली. लोकमान्य टिळकांच्या संदर्भात खरं म्हणजे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला विरोधाचं हत्यार म्हणून कशा प्रकारे वापरता येतं आणि त्यातनं लोकजागृती करून समता आणि समरसता ही कशी प्रस्थापित करता येते, ही लोकमान्यांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि समाजातल्या सामान्य माणसाला स्वराज्याच्या लढाईमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपण सगळे इतिहासामध्ये शिकतो की लोकमान्य टिळकांचं ते अतिशय प्रसिद्ध वाक्य, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य याकरता महत्वाचं होतं की 1857चं स्वातंत्र्य समर चिरडल्यानंतर देशामध्ये जी निराशा होती, त्या निराशेतनं या देशात एक अशी पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हा ठाम विश्वास बसायला लागला होता की ज्यावेळी इंग्लंडच्या राणीच्या मनात येईल की आता भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं, त्यावेळी ती आदेश करेल आणि मग संसदेमध्ये प्रस्ताव पास होईल आणि तेव्हाच आम्हाला हे स्वातंत्र्य मिळू शकतं, कारण इंग्रजी साम्राज्याचा सूर्य अस्तच होऊ शकत नाही, अशा प्रकारची एक भ्रांती अनेक भारतीयांच्या मनामध्ये तयार झाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलं की ब्रिटिशाच्या किंवा महाराणीच्या मेहरबानीवर आम्हाला स्वराज्य नको, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि आम्ही तो मिळवणार, तुम्ही दिला नाही तर आम्ही तो छिनून घेणार, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या सगळ्या निराश झालेल्या समाजाला आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडलं. खंडित विखंडित अशा समाजाला वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातनं, सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातनं पुन्हा एकदा एकत्रित आणलं आणि त्यांच्या माध्यमातनं एक मोठा असंतोष तयार केला,
जो पुढे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहायला मिळाला। आणि खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळक एक द्रष्टे नेता होते। ते खगोल शास्त्रातले अभ्यासक होते, ते गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्र त्यांना समजत होतं, ते भाष्यकार होते, ते टीकाकार होते, ते उत्तम संपादक होते, लेखक होते। सर्व प्रकारच्या जे काही गुण आहेत त्या गुणांनी ते परिपूर्ण होते। मगाशी उल्लेख झाला की मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी गीता रहस्य लिहिलं आणि गीता रहस्य लिहिल्यानंतर ज्यावेळी ते तुरुंगातनं बाहेर आले आणि महिनाभर इंग्रजांनी ते गीता रहस्याचं त्यांनी जे हस्तलेखन केलं होतं ते दिलंच नाही। एक दिवस त्यांना कोणीतरी विचारलं की जर इंग्रजांनी हे परत केलंच नाही तर तुम्ही काय कराल? म्हणाले काय करणार, मी सगळ्या कामातनं सुट्टी घेईल, 1 महिना सिंहगडावर जाऊन बसील आणि पुन्हा गीता रहस्य लिहीन। अशा प्रकारे ठामपणे त्या ठिकाणी बोलणारे लोकमान्य टिळक होते। आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर ज्या बाण्यानं त्यांनी काम केलं तोच बाणा आधुनिक या भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण अशा प्रकारची आहे। आणि मी असं म्हणेन की या सगळ्या हा जो काही लोकमान्यांचा बाणा आहे हा बाणा ज्यांच्या अंगी आपल्याला ठाई ठाई दिसतो ते म्हणजे माननीय नितीनजी गडकरी आहेत। आणि म्हणूनच या पुरस्काराकरता अतिशय पात्र व्यक्तीची निवड ही आपण या ठिकाणी केली याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। खरं म्हणजे नितीनजी इज नॉट अ मियर लीडर, नितीनजी इज अ इनोव्हेटर। ते नेते नाहीच आहेत, ते संशोधक आहेत। कृषीच्या क्षेत्रातलं संशोधन असो, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं संशोधन असो, विज्ञानाच्या क्षेत्रातलं संशोधन असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे अनेक वेळा लोकांना त्यांच्याकडे नेमकी डिग्री कुठली आहे हा प्रश्न पडतो। कारण ते ज्यावेळेस वैद्यकीय क्षेत्रात जातात तेव्हा डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असतं, ते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेले तर त्याच्या स्थापकापेक्षा 4 जास्त आयडियाज त्यांच्याकडे असतात। कृषी क्षेत्रामध्ये तर त्यांनी इतके प्रयोग केले की या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी या बदलण्याचं काम हे नितीनजींनी केलेलं आहे।